की आज इथे माणसं किती येणार राहिला, इथे ज्या इतर इमारती ज्या उभ्या राहणार त्याच्यामध्ये किती लोकसंख्या वाढणार, त्या लोकसंख्येनुसार रस्ते आहेत का आपल्याकडे? एवढी मोठी जर समजा टाउनशिप जर समजा उभी राहत असेल तर तिकडे शाळा मुलांसाठी येणार आहेत का, कॉलेजेस मुलांसाठी येणार आहेत का, हॉस्पिटल्स येणार आहेत का, चांगले डॉक्टर्स येणार आहेत का, चांगली मार्केट्स येणार आहेत का, चांगली थिएटर्स येणार आहेत का, मराठी नाटकासाठीचे थिएटर्स येणार आहेत? काय कसला विचार काय दिसतोय का काही? कारण आम्ही विचारत नाही. आम्ही फक्त कशाला अडकलोय? आमचे 300चे 200 करा, 400 करा, 400चे 250 करा. आम्ही फक्त स्क्वेअर फुटामध्ये अडकलोय. राहिला आल्यानंतर जगायचं कसं याचा कधी प्रश्न विचारलेत का त्यांना? हे कधी आम्ही प्रश्नच विचारत नाही. आणि कुठच्या बिल्डरला ती अपेक्षा पण नसते की ह्यांनी तुम्ही प्रश्न विचारावेत म्हणून. कारण तो त्याचा कोण जो काय मलिदा असतो तो घेऊन जाणार, मोकळा होणार, तुम्ही मरा. आम्हीच प्रश्न विचारत नाही आहोत. तुमची स्वतःची हक्काची जमीन तुम्ही देत असताना समोरच्याला डेव्हलप करायला तुम्ही प्रश्न विचारत नाही आहात. सुरुवातीला येऊन गोडगोड बोलून जातात, त्यातले काही अर्धे बाकी इतर ठिकाणी जातात, अर्धे या ठिकाणी जातात. आणि हेच त्या लोकांना हवं असतं. हे बिल्डर सारख्या नावाच्या ज्या काही अवलादी असतात ना, त्यांना हेच हवं असतं. जेवढी तुमच्यात फूट पडेल तेवढी त्यांना अपेक्षितच असते. आणि त्याच्यामध्ये मग काय राजकारणी तर आहेतच बसलेले सगळेजण. तुम्ही स्वतः एकत्र राहणं गरजेचं आहे. तुम्ही स्वतः एकत्र विचार करणं गरजेचं आहे. आणि एकत्र विचार करून एकमुखाने त्यांच्या समोर बोलणं गरजेचं आहे. तर तुमच्या हाताला काहीतरी गोष्टी लागतील. आज हे संदीपने हे विजन वरळी ठेवलंय. अनेकदा मला हे चॅनलचे लोक मला बोलवतात, विजन महाराष्ट्र, पुढच्या 10 वर्षांनी महाराष्ट्र कसा दिसेल. 10 वर्षाचा विचार नसतो करायचा. राज्य आणि राष्ट्र उभं करायचं असेल ना तर 200, 300, 500 वर्षाचा विचार करून राष्ट्र उभं करायचं असतं. पुढच्या 10 वर्षात काय होणार आहे? 10 वर्षात काही होत नसतं. 10 वर्षामध्ये अजून वाट लागलेली असते, याच्या पलीकडे काय होत नसतं. जर आपल्याला विचार करायचा असेल, आज मुंबईसारखं शहर अनेक लोकांनी साधारणपणे 30-40 वर्षापूर्वीची मुंबई पाहिली असेल, अनेक लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली असेल, आज तिकडे आहेत. बाबा एक काहीतरी एक त्याला कॅरेक्टर होतं. एक बाबा ती लाल बस दिसली की ही मुंबई, काळी पिवळी टॅक्सी दिसली की ही मुंबई. एका प्रत्येक शहराचं एक कॅरेक्टर असतं. जसं तुम्ही जर समजा लंडनला गेलात तर लंडनची एक लंडन टॅक्सी असते. तुम्ही जर न्यूयॉर्कला गेलात तर न्यूयॉर्कची एक टॅक्सी असते, तिकडच्या बसेस असतात. प्रत्येक शहराचं एक कॅरेक्टर असतं, कॅरेक्टर. आज आमच्या देशामध्ये कुठच्याही शहराला कॅरेक्टर उरलेलं नाहीये. हे शहर, या शहराची ओळख काय? काही नाही. आमच्याकडे कसले ओळख कसली आता? हे आमच्याकडे फ्लायओव्हर्स होत आहेत, ब्रिजेस होत आहेत. कशासाठी होत आहेत ब्रिजेस? माझा कुठच्याही डेव्हलपमेंटला कधी विरोध नाहीये माझा, नसणार. पण हे सगळं कोणासाठी आणि कशासाठी होतंय? हे आता आग लावायला बसलेलेच आहे तिकडे. कारण मूळ विषय समजून घ्यायचाच नाही आमच्याकडे. देखो राज ठाकरेने वापिस जहर उगला. मूळ विषय बघायचाच नाही. एक एवढीशी जागा आहे, या एवढ्याशा जागेमध्ये किती माणसं राहू शकतात, त्याला काही मर्यादा आहे की नाही? आणि मग ज्या वेळेला माणसं ज्या वेळेला वाढायला लागतात, आज मुंबईचं समजा लोकसंख्या बघितली, या मुंबईच्या लोकसंख्येमध्ये बाहेरून आलेल्या लोकांची संख्या किती आहे, आणि मग ते येत आहेत म्हटल्यानंतर त्या सुविधा केल्या पाहिजेत, मग रस्ते केले पाहिजेत, मग ब्रिजेस बांधले पाहिजेत, मग फ्लायओव्हर्स बांधले पाहिजेत, मग एवढ्या इमारतीमध्ये येत आहेत. एवढी सगळी ती मुंबई वाढत जाते. वाढत जाण्यामध्ये इकडच्या लोकांचा लोकसंख्या वाढवण्यात हात नाहीये, येणाऱ्या लोकांचा आहे. आणि मग त्यांना सुविधा देण्यामध्ये आम्ही आमचा खर्च करतोय. आणि आमचा सगळा पैसा हा या शहरांमध्ये खर्च होऊन महाराष्ट्राला मिळत नाहीये. आमचा शेतकरी आत्महत्या करतोय.
जमोड या राज्याचा पैसा जिकडे जायला पाहिजे, ज्या लोकांसाठी खर्च व्हायला पाहिजे, तिथे पैसा न जाता या सगळ्या गोष्टींवरती, सुविधांवरती पैसे खर्च होत आहेत. मी मागे पण अनेकदा बोललो, परत एकदा बोलतो. एक आपण ठाणे जिल्हा म्हणून घेतला, ठाणे जिल्हा